नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करतो. आजच्या तारखेला या दिवसामध्ये त्या देवेंद्र फडणवीसांची स्थिती महाभारतातल्या अभिमन्यू किंवा कर्णासारखी झालेली आहे असं आपल्याला नक्की वाटतं आहे. म्हणजे त्या कर्णाचं जसं युद्धभूमीवर रथाचं चाक जमिनीत रुतलं होतं किंवा अभिमन्यू एकटाच लढत त्या शत्रूंच्या रिंगणामध्ये गेला होता, त्या पद्धतीची अवस्था फडणवीसांची झालेली असावी. म्हणजे दिलदार वृत्तीचा कर्ण किंवा महापराक्रमी अभिमन्यू हुबेहूब त्या फडणवीसांचा झाला असावा असं आपल्याला वाटतं आहे. पण माझं वाक्य अधोरेखित करून ठेवा. रथाचं चाक जमिनीत रुतल्यानं कर्णाचा कदाचित नायनाट झाला असेल किंवा अभिमन्यू ठार मारला गेला असेल. पण देवेंद्र फडणवीसांचा अभिमन्यू किंवा कर्ण कधीही होणार नाही. ते नक्कीच या राजकीय संकटातून बाहेर पडतील. एक मात्र नक्की आहे की शरद पवार पद्धतीचे दुष्ट धूर्त शत्रूंच्या विळख्यात ते या दिवसात अडकलेले आहेत. पण त्यातून ते आपल्या पक्षासहित सही सलामत बाहेर पडतील. स्वतःचा आणि भारतीय जनता पक्षाचा पुन्हा आपल्या या राज्यामध्ये गरुड करून सोडतील हे नक्की आहे. मित्रांनो, वास्तविक काही राजकीय गुपितं फोडायचे नसतात. मीडियाला ती मोठ्या विश्वासानं सांगितलेली असतात. पण आज माझं नाईलाज आहे. मला काही गुपितं तुमच्यासमोर नक्की आणि नेमकी उघड करायची आहेत. राज्यातल्या समस्त हिंदूंनो, तुम्ही अस्वस्थ व्हावं, अस्वस्थ होऊन मान खाली घालावी, तुम्हाला स्वतःची लाज वाटावी म्हणून एक उदाहरण सांगतो. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे यांना फक्त मालेगाव वगळता इतर साऱ्याच तालुक्यातून प्रचंड मताधिक्य होतं. म्हणजे जोपर्यंत मालेगाव मतदारसंघातली मतपेटी उघडल्या गेली नव्हती तोपर्यंत सुभाष भामरे कितीतरी मताधिक्यानं आघाडीवर होते. मात्र जेव्हा मालेगाव तालुक्याची मालेगाव मतदारसंघाची मतपेटी उघडल्या गेली तेव्हा सुभाष भामरे यांना केवळ काही शेकडा मतं मिळाली आणि सारीच्या सारी मतं काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना मिळाली आणि त्या विजयी ठरल्या. मित्रांनो, आपण हिंदू या पद्धतीनं कधीही एक नसतो. आपण जातीत विभागल्या गेलो आहोत आणि हे जातीपातीचा द्वेष पसरवण्यात नक्कीच शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत कुणबी, मराठा, दलित आणि मुस्लिम यांच्या मनात आपल्या या राज्यामध्ये हिंदूंविषयी नफरत निर्माण केल्या जात नाही किंवा भारतीय जनता पक्षाविषयी शत्रुत्व त्यांच्या मनात उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला येथे निवडणुका जिंकणं शक्य नाही. आणि नेमकी त्या पद्धतीची खेळी खेळण्यात ते यशस्वी ठरले. वास्तविक अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाळासाहेब जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांची शिवसेना हे नक्कीच सारे हिंदूप्रेमी होते. किंबहुना जात्यंध जे राष्ट्रविरोधी आहेत त्या मुसलमानांना घाबरायचं नाही, त्यांच्यासमोर भीक घालायची नाही, त्यांना अजिबात कुठेही थारा द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं होतं. आणि निर्धोक मनानं ते सारेच्या सारे या अशा पद्धतीचे जे जात्यंध बदमाश बदनाम मुसलमान होते त्यांना दोन हात करून विजयश्री खेचून आणत होते. दुर्दैवानं उद्धव ठाकरे यांना ते जमलं नाही.
उद्धव ठाकरे यांचं शरद पवारांविषयीचं पुतना प्रेम अधिकच उफाळून वर आलं आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना अलगद जाळ्यात ओढलं. मुसलमान आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणलं. शिवाय मराठ्यांच्या कुणबी समाजाच्या मनात द्वेषाची भावना निर्माण केली आणि बघता बघता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पानिपत झालं. अर्थात हा सारा प्रकार देवेंद्र फडणवीसांच्या केव्हाच लक्षात आला होता आणि त्यांनी या पद्धतीचा प्रकार लोकसभा निवडणूक मतदानात घडणार आहे हे नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातलं होतं. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मित्रांनो, ज्या मराठा कुणबी समाजाविषयी किंवा दलितांविषयी, बौद्ध धर्मियांविषयी फडणवीसांना मनातून मनपूर्वक प्रेम आहे, ते आपल्यापासून का दूर गेलेत, कसे दूर गेलेत, त्याविषयी तेवढीच त्यांच्या मनात खंत आहे. ते अस्वस्थ आहेत आणि या दिवसामध्ये या साऱ्यांना पुन्हा कसं जवळ घेता येईल, त्यांच्यात कसा विश्वास निर्माण केला जाईल त्याविषयी ते प्रयत्नात आहे. आणि फडणवीस देखील जे ठरवतात ते करून सोडतात. नक्कीच ते यात मार्ग शोधतील आणि पुन्हा एकवार आपल्या या राज्यातले मराठा, कुणबी आणि दलित, बौद्ध धर्मीय सारे त्यांना बिलगून आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारून नक्कीच मोकळं होतील. आता आणखी एक महत्त्वाचं गुपित सांगतो. अजित पवार यांच्या संगे महायुतीमध्ये अनेक नेते सामील आले. त्यातले काही मंत्रिमंडळात शपथ घेऊन मोकळे झाले. पण अजितदादा वगळता त्यातल्या एकाही नेत्याची महायुतीशी, भारतीय जनता पक्षाशी अजिबात बांधिलकी नाही, प्रेम नाही, त्यांना आस्था नाही, आत्मीयता नाही. त्यांचं आजही मनापासून प्रेम फक्त आणि फक्त शरद पवार यांच्यावर आहे. आणि आता यानंतर पुढल्या कुठल्याही क्षणी हे सारेच नेते अजितदादांशी फारकत घेत पुन्हा एकवार शरद पवारांकडे जाणार आहेत, हे नक्की आहे. मित्रांनो, अजितदादांबरोबर राष्ट्रवादीतले आमदार, नेते एवढ्या मोठ्या प्रमाणावर फुटून आले, तो केवळ एक भास होता. म्हणजे नेते आले, मंत्री झाले, पण त्यांच्या संगे त्यांचे कार्यकर्ते अजिबात महायुतीमध्ये सामील झालेले नाहीत. ते आजही आणि तेव्हाही अगदी सुरुवातीपासून जरी अजितदादांच्या गटाचे फॉलोअर होते तरीही त्यांचं मतदान, त्यांचं प्रेम, त्यांची सहानुभूती शरद पवार गटाला होती. कारण मी जे सांगतो ते नेमकं कसं सत्य ते पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध झालं. त्यातल्या एकानेही अजितदादांच्या उमेदवाराला मतदान केलं नाही. अगदी थेट सुनेत्रा वहिनींना देखील त्यांनी या लोकसभा निवडणुकीला पराभूत केलं. मित्रांनो, वास्तविक एवढ्या मोठ्या लवाजाम्यासहित अजितदादा जे महायुतीमध्ये येऊन सामील झाले, त्यामागे फडणवीसांची कमी पण प्रफुल्ल पटेलांची ताकद जास्त पणाला लागलेली होती. कारण जे सामील झाले त्यांच्यावर आर्थिक गुन्हे दाखल होते. त्यांनी अनेक आर्थिक गैरव्यवहार केले होते. त्यांनी आपल्या या राज्याला, शासनाला, जनतेला मोठ्या प्रमाणावर लुबाडलं होतं, फसवलं होतं आणि त्यांची जागा 100% तुरुंगात होती. त्यांच्यावर झालेले आरोप सहज सिद्ध झालेले होते, न्यायालयात देखील ते सिद्ध होणारे होते. त्यामुळे तुरुंगात जाण्याऐवजी शरद पवारांपासून फारकत घेणं त्यांना उचित वाटलं आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी मोठ्या खुबीनं
त्या शहा यांच्याशी बरोबर संपर्क साधला, त्यांच्या गळी उतरवलं आणि हे सारेच्या सारे थेट भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर येऊन बसले आणि सारेच्या सारे गुन्हे त्यातून ते अलगद बाहेर पडले. आज ते निर्धास्त आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाकुल्या दाखवत आहेत. ते मनापासून अजिबात आलेले नव्हते, येणार नाहीत आणि आज जे नेते अजित पवार यांच्या संगे तुम्हाला ठामपणे उभे आहेत असं वाटतं, ते चित्र लगेचच नक्की बदलणार आहे. महायुतीमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. उलट त्यांना भारतीय जनता पक्षाशी युती करून घेण्यात, त्यांना सामील करून घेण्यात भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींनी पुढाकार घेतल्यामुळे विशेषतः आपल्या या राज्यात भारतीय जनता पक्ष बदनाम झाला. त्या बदनामीची झळ भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत बसली. किंबहुना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक देखील मनातून अस्वस्थ झाले. त्यांनी विरोधकांना मतदान नक्कीच केलं नाही, पण ते मतदानाला देखील गेले नाहीत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा आपल्या या राज्यामध्ये पानिपत झालं. या उलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून जे बदनाम आणि बदमाश, बहुसंख्य बदनाम, बदमाश, भ्रष्ट, नीच नेते या युतीमध्ये सामील झाले, त्यांचं आर्थिक फायदा झाला, आर्थिक नुकसान झालं नाही, त्यांना तुरुंगात जावं लागलेलं नाही, त्यांचा काळा पैसा पांढरा झाला आणि राजकीय नुकसान क्षणिक आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी तो बोल्ड डिसिजन घेतला. मनापासून दिलीप वळसे पाटील पद्धतीच्या कुठल्याही शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या नेत्याची नक्कीच युतीमध्ये सामील होण्याची इच्छा नव्हती, परंतु काही दिवस सहलीला जावं त्या पद्धतीनं हे सारेच्या सारे नेते भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये सामील झालेले आहेत आणि ते पुन्हा परतणार आहेत. कारण आता त्यांच्यावर जे अतिशय कठीण असं आर्थिक संकट ओढवलेलं होतं, बदनामीचं आणि तुरुंगात जाण्याची जी आपत्ती त्यांच्यावर ओढवली होती, त्यातून ते सही सलामत बाहेर पडले आहेत आणि त्याची झळ, त्याची बदनामी, त्याचा त्रास, त्याचा नाहक त्रास, जाच त्या देवेंद्र फडणवीसांना सोसावा लागतो आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या सत्तेच्या राजकारणातून मुक्त करा अशी विनंती त्यांच्या पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यांना तेच वाटतं आहे की सत्ता गेली खड्ड्यामध्ये, भारतीय जनता पक्षाचं नाव आणि भारतीय जनता पक्षाचं वलय पुन्हा खेचून आणावं आणि पुन्हा पूर्वीचे सुगीचे दिवस या पक्षाला, ते गतवैभव या पक्षाला पुन्हा मिळवून द्यावं. मित्रांनो, बघूया नेमकं पुढे काय घडतं ते. तूर्त एवढंच. नमस्कार.